विद्यार्थी मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत यावर्षी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। त्यांना मिलिटरी प्रशिक्षण महाज्योती मार्फत मोफत व अनिवासी म्हणजे निशुल्क दिल्या जाणार आहे आणि स्टायफंड सुद्धा दिल्या जाणार आहे। त्याबद्दल माहिती बघणार आहोत। मुख्यतः महाज्योती ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गासाठी काम करते। या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आली आहे मिलिटरी प्रशिक्षणाची। तर बघूयात त्याबद्दल संपूर्ण माहिती। मी प्रवीण भीमटे, विद्यार्थी मित्र, तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे। तर चला बघूयात आपण की काय आहे विषय। बघा, कोणासाठी प्रशिक्षण आहे? ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी। तर प्रशिक्षण कशाचं आहे? तर जे मिलिटरी भरतीसाठी प्रयत्न करतायत किंवा 10वी नंतर जे मिलिटरी भरती साठी प्रशिक्षण घेणार आहेत किंवा तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी ही प्रशिक्षणाची सुवर्ण संधी आहे आणि ते महाज्योती मार्फत राबवल्या जाणार आहे। बघा विषय काय, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता नॉन क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या म्हणजेच व्हीजेएनटी आणि विशेष प्रवर्ग म्हणजेच एसबीसी करीत विद्यार्थ्यांनाच हे लाभ आहे। कारण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रामुख्याने या प्रवर्गासाठी काम करते। तर पूर्वतयारीसाठी कशाच्या? मिलिटरीच्या पूर्वतयारीसाठी ऑफलाईन अनिवासी पद्धतीने महाज्योती काय देणार आहे? प्रशिक्षण देणार आहे। त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून काय आहे? ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। त्याची तारीख शेवटची कोणती आहे ते आपण पुढे बघणार आहोत। तर असा विषय होता आपला, पुढे जाऊयात। ठीक आहे, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण 2025-26 याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर प्रशिक्षणाचा कालावधी आधी किती राहणार आहे? म्हणजे 6 महिने तुम्हाला लेखीचा आणि शारीरिक चाचणीसाठी तुम्हाला 6 महिन्याच्या कालावधीत संपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि ते मोफत असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला परीक्षेला सामोरं जावं लागेल। त्या परीक्षेमध्ये तुमची निवड होणं आवश्यक आहे। विद्यावेतन 10,000 रुपये राहणार आहे। हे खूप जास्त आहे विद्यार्थ्यांनो। विद्यावेतन म्हणजे प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही तुमचा नंबर लागेल, परीक्षा पास व्हाल तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला 75% उपस्थिती काय आहे असणे गरजेचं आहे। एक रकमी तुम्हाला आकस्मिक निधी 12,000 रुपये तुम्हाला एक रकमी आकस्मिक निधी सुद्धा देणार आहे। म्हणजे 6 महिने तुम्हाला प्रतिमाह 10,000 रुपये म्हणजे ते 60,000 रुपये आणि 12,000 रुपये असे 72,000 रुपये तुम्हाला प्रशिक्षणासाठी मिळतील आणि तुम्हाला कोचिंग आणि शारीरिक चाचणी जे मिळेल ते महाज्योती ज्या संस्थेची निवड करेल त्याच्याकडून मिळेल। चला पुढे जाऊयात आपण। ठीक आहे, चला योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे? मग योजनेच्या लाभासाठी पात्रता बघू आपण की पात्रता कोणत्या कोणत्या आहेत। तर बघा, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा काय असावा? रहिवासी असावा, तरच तो प्रशिक्षणाचा लाभार्थी असेल। तो मागासवर्गीय असावा, विमुक्त भटक्या जातीची असावा, हे मी आधीच सांगितलंय तुम्हाला। 10वी वर्ग उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे तो 10वी पास असणं काय आहे गरजेचं आहे। 10वी नंतर तो काय करू शकते? या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकते। विद्यार्थ्याची अंतिम निवड हे परीक्षेद्वारे करण्यात येईल, म्हणजे आधी परीक्षा घेईल आणि कोण घेईल? ते महाज्योती घेईल परीक्षा आणि त्याच्याद्वारे तुमची निवड होईल। तर किमान त्याचं वय किती असावं? विद्यार्थ्याचं किमान वय म्हणजे कमीत कमी वय 17 वर्ष असावा आणि कमाल वय जास्तीत जास्त 19 वर्ष असावं। त्यापेक्षा अधिक असणारा विद्यार्थी लाभ घेऊ शकणार नाही। म्हणजे 17 ते 19 दरम्यान त्याचं वय असावं। जास्तीत जास्त 19 वर्ष, त्यापेक्षा जास्त असू नये। परीक्षा चाचणी वेळेच्या वेळापत्रकावर स्वतंत्र माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल आणि तो संकेतस्थळ मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा पुढे ते संकेतस्थळ येणारच आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय देईल मी त्याची संकेतस्थळाची तुम्हाला माहिती देईल, तसं कमेंट टाका तुम्ही। ठीक आहे, पुढे जाऊयात की वैद्यकीय अर्हता काय आहे या प्रशिक्षणासाठी। बघा, कमीत कमी 157 सेंटीमीटर उंची असावी पुरुषाची। ठीक आहे, आणि विद्यार्थी जो पुरुष असेल तो काय असेल? त्याची 157। कमीत कमी 152 विद्यार्थिनीसाठी म्हणजे महिलासाठी उंची आहे। छातीचा क्रायटेरिया केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थिनीसाठी नाही, म्हणजे पुरुषाकरिता आहे, महिलांसाठी नाही। 77 सेंटीमीटर हे न फुगवता, आपण सामान्यतः म्हणतो न फुगवता छाती, आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेंटीमीटर आणि केवळ कसं आहे? पुरुषाकरिता आहे, हे मी आधीच सांगितलं आहे। हे तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघून घ्या। ठीक आहे, समोर जाऊया आपण। चला, प्रशिक्षणाकरता घ्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके कोणत्या याच्याबद्दल तुम्ही पॉज करून हे वाचून घ्या। मी थोडं फास्ट वाचतो। शरीर मजबूत असणं, मानसिक आरोग्य चांगलं असावं, छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा, केवळ पुरुषांकरिता आहे। प्रत्येक कानाने त्याने सामान्य ऐकता यावं किंवा डोळ्याची चांगली त्याची दूरदृष्टी असणं आवश्यक आहे। जे याच्या नियमाप्रमाणे दिले आहे ते बघून घ्या, याच्यामध्ये त्यांचा दिला आहे क्रायटेरिया काय आहे तो। ठीक आहे, आणि
सैन्य भरतीसाठी रंग चाचणी सुद्धा घेण्यात येईल, ते रंग चाचणी सुद्धा तुमची काय करतील, डोळ्याची तपासतील. तर अशी काय आहे, अनिवार्य वैद्यकीय काय आहे त्याची मानके आहेत. पुढे जाऊ. परत मानके कोणते आहे, नैसर्गिक निरोगी हिरड्या, दात पुरेशा प्रमाणात असावे, किमान 14 दंतबिंदू असावे असं त्याच्यात म्हटलं आहे, ते असतीलच तुम्हाला. हाडांची विकृती हायड्रोसिल नसावा किंवा तो मूळव्याध रोगाने तो ग्रस्त नसावा. हिरवा रंग त्याला काय असे ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे. हे सर्व उपरोक्त कागदपत्र छाननी व अनिवार्य करूनच काय दिला जाईल, प्रवेश दिला जाईल. म्हणजे तुम्ही शारीरिक पद्धतीनं मिलिटरी भरतीसाठी म्हणजे सैन्यात जाण्यासाठी योग्य आहात का याची पूर्ण तपासणी कोणाकडून केल्या जाईल, महाज्योतीकडून केल्या जाईल किंवा त्यांच्या मार्फत प्राधिकृत संस्थेकडून केल्या जाईल. विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊ. ठीक आहे. चला मग प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे बघूयात. प्रशिक्षणाचं स्वरूप, तर प्रशिक्षणाचं स्वरूप आहे विद्यार्थ्यांनी मिलिटरी भरतीकरिता पूर्व प्रशिक्षण, लेखी शारीरिक परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. ठीक आहे. लेखी आणि शारीरिक शारीरिक चाचणी होतं कशासाठी, मिलिटरी भरतीसाठी, त्यानुसार तुम्हाला काय देईल, प्रशिक्षण देण्यात येईल. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असेल, आधीच सांगितलं आहे मी. प्रशिक्षण अनिवासी असेल. अनिवासी म्हणजे काय, तुम्हाला राहण्याची सोय केली जाणार नाही, त्यासाठीच तुम्हाला महाज्योतीकडून काय देत आहे, निर्वाह भत्ता मिळत आहे 6,000 रुपये राहण्याकरिताच. ठीक आहे. आणि प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे असणार आहे आणि कुठल्या तरी संस्थेमार्फत ते तुम्हाला महाज्योतीतर्फे दिला जाईल. पुन्हा एकदा सांगतो, हे निशुल्क प्रशिक्षण आहे, कुठलाही तुम्हाला 1 रुपया भरावा लागणार नाही. हे सगळं महाज्योती तर्फे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जात आहे. फक्त तुम्ही त्यांचे निकष फॉलो करायचे आहे किंवा तुम्ही त्या निकषात त्यांच्या बसायला हवं. पुढे जाऊयात. बघा, हां पुढे जाऊयात. मग आरक्षणाचं स्वरूप बघू. याच्यात हे तुम्हाला तितकं असं महत्त्वाचं नाही आहे, परंतु बघा की इतर ओबीसी साठी 59% आरक्षण आहे, VJA साठी 10% आहे, NTB साठी 8% आहे, NTC साठी 11% आहे, NTD साठी 6% आहे, परत SBC करिता ठीक आहे 6% आहे आणि 100% एकूण आरक्षण आहे. त्याच्यामध्ये परत अनाथांसाठी किती आहे, 1% आरक्षण आहे. जे अनाथ विद्यार्थी आहे ज्यांना पालक नाहीत, ठीक आहे, त्यांच्यासाठी 1% आरक्षणाची काय आहे, तरतूद केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे बघा याच्यामध्ये 1% आरक्षण आणि महिलांसाठी 30%. म्हणजे एकूण जर 1000 जागा असतील समजा, ठीक आहे, तर 300 जागा किमान कोणासाठी राखीव राहतील, महिलांसाठी. कोणासाठी, महिलांसाठी राखीव राहतील. ठीक आहे. तर असं आरक्षणाचं स्वरूप आहे. व्हिडिओ पॉज करून बघून घ्याल चांगल्यानं. ठीक आहे. पुढे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, म्हणजे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आधार कार्ड असणं तुम्हाला काय आहे, खूप आवश्यक आहे तुमच्याकडे. आधार कार्ड दोन्ही बाजूचे. ज्या ओबीसी, VJNT किंवा SBCचं तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. 10वीची गुणपत्रिका, जे कारण 10वीच हा क्रायटेरिया आहे, 10वी पास ही पात्रता आहे, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे असणं काय आहे, गरजेचं आहे. अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला अनाथ मधून तुम्ही जर आरक्षण घेऊ इच्छिता तर अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं काय आहे, आवश्यक आहे. तर बघूयात की अर्ज कसा करावा. मग अर्ज महाज्योतीच्या, मी आधीच सांगितलंय तुम्हाला की अर्ज काय करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर मग www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन, एकदा परत सांगतो, www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जायचं आहे. नोटीस बोर्डमध्ये जायचं आहे आणि अप्लिकेशन फॉर मिलिटरी भरती 2025-26 ट्रेनिंग यावर क्लिक करून काय करायचं आहे, तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे. तसं तुम्ही मला कमेंट करा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, म्हणजे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. कुठल्याही ऑफलाईन पद्धतीने अर्ज कार्यालयात स्वीकारला जाणार नाही असं सांगितलंय त्यांनी. अर्ज भरताना काही विशेष माहिती लाल रंगाच्या चिन्हाने दर्शवली राहते, ते कंपल्सरी माहिती आहे, ती बंधनकारक आहे, तुम्हाला भरणं ते भरावीच लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून, म्हणजे तुम्ही जे झेरॉक्स काढणार आहात त्याच्यावर तुमची सिग्नेचर हवी आणि ते तुम्हाला काय करावी लागतील, करून जोडावे लागतील, म्हणजे स्कॅन करून अपलोड करावे लागतील ऑनलाईन फॉर्म भरता वेळेस. ठीक आहे. पुढे जाऊ. बघा मग अटी व शर्ती काय आहेत बघूयात. ठीक आहे. अटी व शर्ती. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय आहे, 15/3/2025. डेट अत्यंत महत्वाची आहे. परत एकदा सांगतो, काय आहे डेट, 15 तारीख 3रा महिना आणि 2025
या कालावधी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर आणि तिथे नोटीस बोर्डमध्ये जायचं आहे आणि अप्लिकेशन फॉर मिलिटरी भरती यामध्ये क्लिक करून फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि अंतिम दिनांक आहे 15/3/2025. ईमेल पोस्टाने फॉर्म स्वीकार केला जाणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. हे जाहिरात रद्द करणे किंवा मुदतवाढ देणे अर्जासाठी हे व्यवस्थापकीय संचालकाकडे अधिकार राहतील. चाळणी परीक्षेत गुणांकानुसार म्हणजे मेरिटनुसार तुमची काय होईल निवड होईल आणि आरक्षित जागांचा पण मेरिट इथं काय लागेल. पात्र विद्यार्थ्यांना त्याची निवड यादीतून निवड झाली तर ती निवड यादी वेबसाईटवर होईल आणि जे वेटिंगवर राहतील म्हणजे काही विद्यार्थी लागल्यानंतरही प्रवेश नाही घेतील तर वेटिंग लिस्ट सुद्धा त्याच्यावर लागेल आणि तो संकेतस्थळ मी तुम्हाला देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे. पुढे जाऊयात. डेट लक्षात घ्या 15/3/2025 शेवटची तारीख आहे. परत प्रशिक्षणाच्या निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकात संस्थेत प्रशिक्षणात रुजू होतील त्या दिनांकापासून काय होईल विद्यावेतन लागू होईल म्हणजे स्टायफंड त्या दिनांकापासून भेटेल. 75% उपस्थिती आवश्यक राहील. तुम्हाला 6 महिन्याकरिता प्रशिक्षण आहे. विद्यावेतन तेव्हाच दिल्या जाईल जेव्हा तुम्ही 75% उपस्थिती राहाल. ठीक आहे. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या प्रशिक्षणात जर उमेदवारांना चुकीची माहिती दिली म्हणजे खोटी दोषपूर्ण माहिती दिली ठीक आहे चुकीचं सर्टिफिकेट दिशाभूल करणारी दिली तर त्याची काय आहे त्याच्यावर कारवाई होईल आणि त्याचा प्रवेश सुद्धा रद्द होऊ शकतो. तर ही काळजी घ्यायची आहे. बनावट कागदपत्रे बनवून प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. जे पात्र आहे त्यांनीच लाभ घ्यायचा आहे. पुढे चला. अटी व शर्ती परत 7 यापूर्वी महाज्योतीच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर तो काय किंवा सारथी या संस्थेकडून जी मुख्यतः मराठा आणि कुणबीसाठी काम करते या संस्थेकडून जरी घेतलं असेल तरी निवड रद्द करण्यात येईल असा एक निकष त्यांनी टाकलेला आहे. बघा आता विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी काय असेल संलग्न असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुमचा आधार म्हणजे अकाउंट नंबर आधारशी लिंक नसेल तर बँकमध्ये जाऊन तो काय करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो लिंक करून घ्यायचा आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या कॉल सेंटरवर तुम्हाला संपर्क करता येईल. कार्यालयीन वेळ काय आहे जवळपास 10:30 ते 6:30 पर्यंत कार्यालयीन वेळ असते किंवा 6 वाजतापर्यंत कार्यालयामध्ये लोक उपलब्ध असतात तेव्हा त्या संकेतस्थळावर कॉल करायचा आहे तुम्हाला. मी ते दिलेलं नाही आहे याच्यात संकेतस्थळ ठीक आहे परंतु ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही तशा कमेंट टाका तर मी ते माहिती तुम्हाला उपलब्ध करील किंवा वेबसाईटवर त्यांची ईमेल आणि काय आहे फोन नंबर आहे त्यांचा. तर ते यासाठीच नाही का टाकलं कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. तर अशा पद्धतीनं मिलिटरी भरतीचं प्रशिक्षण हे ओबीसी विद्यार्थ्यांना VJNT विद्यार्थ्यांना आणि SBC विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे काय दिल्या जात आहे निशुल्क प्रशिक्षण दिल्या जात आहे. कुठला आणि त्या निशुल्क प्रशिक्षणाअंतर्गतच तुम्हाला 72,000 रुपये मिळणार आहेत. तर 10वी नंतरचे जे विद्यार्थी आता पास होतील किंवा जे पास आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कधीपर्यंत भरून घ्यायचा आहे 15/3/2025 पर्यंत. तर तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो. या प्रशिक्षणाचा संपूर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्या. जे सैन्यामध्ये जाऊ इच्छितात त्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. तुम्हाला पैशाचा सुद्धा याच्यात लाभ मिळतो. एकूण 72,000 रुपये तुम्हाला मिळतील. 60,000 रुपये स्टायफंड आणि आकस्मिक निधी 12,000 रुपये मिळेल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जे 10वी उत्तीर्ण आहेत त्या व्हिडिओला लाईक करा पुढे पाठवा गावातील ग्रुपवर शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे कुणाला तरी प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल नवीन माहिती त्याच्यापर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअपची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे माझं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे विद्यार्थी मित्र या नावाने ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पुढच्या व्हिडिओसाठी ते तुम्हाला कामात येईल म्हणून तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला काय व्हा जॉईन व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.